तूळ राशी रविवार 21 डिसेंबर 2025 असा असेल आजचा दिवस. रविवारची सकाळ तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आज काहीशी वेगळी जात घेऊन येते. जणू रात्रीभर तुमच्या मनावर फिरत असलेलं काही धुकं आजच्या मंद प्रकाशात हलकेसं विरघळत आहे. हवेतला थंड सुगंध आणि वातावरणातली शांतता तुमच्या मनाला एका वेगळ्याच शांत प्रवाहात वाहवत घेऊन जाईल. या दिवसाची ऊर्जा फार मंद, सौम्य आणि स्थिर आहे. तुम्ही कितीही व्यस्त असाल तरी आजच्या दिवसात काहीतरी विलक्षण शांतता दडलेली आहे. स्वतःकडे पाहण्याची, स्वतःशी बोलण्याची आणि स्वतःला ओळखण्याची एक विशेष संधी आज तुम्हाला मिळणार आहे. तूळ राशीचा स्वभावच असा की मनात संतुलन हवं असतं, नात्यांमध्ये न्याय हवा असतो आणि आयुष्याच्या सर्व गोष्टींमध्ये समतोलाची अपेक्षा असते. पण गेल्या काही दिवसांत तुमचं जीवन जणू या संतुलनापासून आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. थोडं दूर गेलं होतं. कधी छोट्या गोष्टींबद्दल चिंता वाटत होती, कधी मनात ताण साठत होता, तर कधी कामाच्या ओझ्यामुळे तुम्ही स्वतःलाच हरवल्यासारखं वाटत होतं. आज मात्र हा रविवार एका शांत लयीत तुमचं मन पुन्हा मूळ स्थितीवर आणणार आहे. सकाळी उठताच तुम्हाला जाणवेल की शरीर ताजेतवाने आहे, मनात थोडी स्थिरता आहे. कालपर्यंत जे प्रश्न खूप मोठे वाटत होते ते आज काहीसे हलके वाटतील. जणू तुम्हाला तुमच्याच आतून एक सांगत आहे, थांब, विचार कर, घाई करू नकोस. ही भावना आजच्याच ग्रहस्थितीतून येणार आहे. चंद्राची कोमल ऊर्जा तुमच्या मानसिक स्थितीत सौम्यता आणेल आणि सूर्याचा प्रभाव काही नवे विचार तुमच्यात रुजवेल. या दिवशी कुटुंबाशी तुमचा संवाद अधिक उबदार असेल. एखादी छोटीशी कौटुंबिक चर्चा तुमच्या मनाला आनंद देईल. घरातील लोकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहून तुम्हालाही एक वेगळी शांतता मिळेल. जे नातं मागील काही काळ दुरावले होते त्यातही पुन्हा ऊब येऊ शकते. मातापित्याशी किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीशी झालेला संवाद तुमच्या मनातील काही दडलेले प्रश्न सोडवेल. एखादी मनातल्या मनात जपलेली भावना आज व्यक्त करण्याचा विचारही तुम्ही करू शकता. दिवस जसजसा पुढे सरकेल तसा तुम्हाला जाणवेल की आज तुमच्या मनात सर्जनशीलता वाढत आहे. काही जण आपल्या आवडीच्या कलांमध्ये वेळ घालवतील. चित्रकला, लेखन, संगीत, हस्तकला किंवा अगदी घर सजावटीसारखी कामं. या गोष्टी तुमच्या अंतर्मनातील धुकं साफ करतील. अनेक दिवसांपासून जमिनीवर पडलेली एखादी कल्पना आज पुन्हा डोळ्यासमोर येईल आणि तुम्हाला ती प्रत्यक्षात आणायची इच्छा होईल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस तूळ राशीला सावधगिरीची आठवण करून देणारा आहे. पैशांची आवक ठीक असेल पण खर्चांचा ओघही जाणवेल. काही अचानक येणारे खर्च तुमच्या मनात थोडीशी अस्वस्थता निर्माण करू शकतात. पण आज घाबरण्याचा किंवा ताण घेण्याचा दिवस नाही. ग्रहस्थिती सांगते की योग्य नियोजन केल्यास हा खर्च दीर्घकाळ तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. घरातील कोणीतरी आर्थिक सल्ला देईल आणि त्या सल्ल्याकडे दुर्लक्ष न करता तुम्ही तो नीट ऐकलात तर भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. प्रेम संबंधांच्या बाबतीत आजचा दिवस काहीसा वेगळा असेल. ज्या तूळ राशीचे व्यक्ती सिंगल आहेत त्यांच्यासाठी हा दिवस नवीन ओळख निर्माण करणारा ठरू शकतो. एखाद्याशी साधा संवाद, साधं स्मित, साधी वाक्य तुमच्या मनाला अनोळखीपणे भिडतील. त्या व्यक्तीच्या उपस्थितीत तुम्हाला शांत आणि सुरक्षित वाटेल. आयुष्यात कधीकधी अशी व्यक्ती येते जी कोणताही प्रयत्न न करता आपल्या मनात जागा बनवते. आज असा एक क्षण येऊ शकतो. ज्यांचे नाते आधीपासून आहे त्यांच्यासाठी हा दिवस भावनिक स्पष्टतेचा असेल. तुमच्या जोडीदाराशी झालेले छोटे गैरसमज आज मिटण्याची शक्यता आहे. एखादा क्षण असा येईल की तुम्ही दोघे एकमेकांना दोष न देता एकमेकांना समजून घ्याल. संभाषणात कोमलता असेल आणि मनात एकमेकांसाठी प्रेम वाढेल. तुमचा साथीदार आज तुमच्याकडे विशेष लक्ष देईल, तुमच्या आनंदाची काळजी घेईल आणि तुम्हाला जपण्याची भावना अधिक दृढ होईल. रात्रीच्या वेळेत एखादा छोटासा गोड सरप्राईज देखील मिळू शकतो. कामाच्या बाबतीत आजचा दिवस तूळ राशीसाठी खूप महत्त्वाचा नसला तरी विश्रांतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. गेल्या आठवड्यातील ताण आज तुमच्यावरून उतरून जाईल. कोणीतरी सहकर्मी तुम्हाला एखादी चांगली बातमी देऊ शकतो. नवीन प्रकल्प, नवीन संधी किंवा तुमच्या कामाची प्रशंसा. कामासाठी तुम्ही आज काही विशेष न केलं तरी भविष्यातील मोठ्या निर्णयांसाठी आवश्यक मानसिक तयारी आज होईल. दुपारच्या वेळात तुम्हाला स्वतःबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणवतील. कधीकधी माणूस स्वतःला इतका विसरून इतरांसाठी जगत असतो की स्वतःच्या गरजांचीच जाणीव राहत नाही. आज तुम्हाला स्वतःकडे नव्याने पाहण्याची संधी मिळेल. तुमच्या आत असलेली बुद्धिमत्ता, तुमचं सौम्य मन, तुमची निर्णय क्षमता आणि तुमच्यातील न्यायबुद्धी पुन्हा जागी झाल्यासारखी वाटेल. या जाणीवेमुळे तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. शारीरिक आरोग्य आज चांगलं राहील पण मनात थोडीशी थकवा जाणवू शकतो. हा थकवा शरीराचा नसून भावनांचा आहे. जास्त विचार करणं, नात्यांना जपणं, स्वतःच्या गरजा बाजूला ठेवणं या सर्व गोष्टींचा साठा आज जाणवू शकतो.
म्हणूनच संध्याकाळच्या वेळी स्वतःसाठी वेळ काढा. एखाद्या शांत संगीत ऐका, आवडीचा चहा प्या, दिवसाचा थोडा आढावा घ्या आणि स्वतःशी थोडं बोलून मन हलकं करा. आजचा दिवस स्वतःसाठी थोडा मोकळा ठेवला तर मन अधिक स्पष्ट होईल. रात्र पडताना ग्रहांची ऊर्जा अधिक मृदू होईल. चंद्राचा प्रभाव तुमच्या भावनांना सौम्य करेल. तुमचं मन शांत होईल आणि तुम्ही दिवसभराचे अनुभव मनात साठवून त्यातून काय शिकायचं हे विचाराल. एखाद्या जुन्या आठवणीचा स्पर्श आज पुन्हा मनात येऊ शकतो. त्या आठवणीत गोडवा असेल, पण हलकीशी खंतही असेल. त्या आठवणीचे दरवाजे उघडताना तुम्ही स्वतःला अधिक समजून घ्याल. या रात्री काही तूळ राशीचे लोक त्यांच्या जीवनातील एखाद्या मोठ्या उद्दिष्टाचा विचार करतील. कदाचित तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे याचा पुन्हा विचार करण्याची संधी मिळेल. काही जण स्वतःला एखाद्या नवीन मार्गावर चालण्याची प्रेरणा देऊ शकतात. काही जणांना जाणवेल की त्यांच्या आयुष्यात अजूनही कितीतरी शक्यता आहेत आणि काहींना हा दिवस आपल्या जीवनासाठी एक नवीन दिशा देऊन जाईल. रविवारचा हा प्रवास तूळ राशीसाठी शांततेचा, आत्मशोधाचा, प्रेमाचा आणि वैचारिक संतुलनाचा आहे. दिवसाच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की तुम्ही कालपेक्षा आज अधिक स्थिर आहात, अधिक शांत आहात, अधिक स्पष्ट आहात आणि हीच स्पष्टता तुम्हाला पुढील दिवसात खूप मोठा आधार देईल.